रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबारायांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग. ज्या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला सत्य आणि प्रामाणिकतेचं महत्त्व सांगतायत. ते म्हणतायत जो व्यक्ती खरा आहे, जो प्रामाणिक आहे, त्या व्यक्तीला बाह्य पुराव्याची गरज लागत नाही. त्याला सिद्ध करावं लागत नाही की तो किती प्रामाणिक आहे, तो किती खरा आहे. ते म्हणताय की त्या व्यक्तीच्या स्वभावामधूनच हे समजून येतं की त्या व्यक्तीच्या अंगी किती प्रामाणिकता भरलेली आहे. अतिशय गोड अभंग तुकोबारायांनी या प्रामाणिकतेवरती, या खरेपणावरती लिहिलेला आहे. आणि आपण तोच अभंग आज या ठिकाणी बघणार आहोत. त्या अभंगाचं नाव आहे न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पती मेळ हकारुनी. बघा, अतिशय गोड वर्णन या ठिकाणी तुकोबारायांनी केलेलं आहे. पहिले आपण अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया त्या अभंगाचा भावार्थ. तुकोबाराय म्हणताय न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पती मेळ हकारुनी. अंतरीची धावे स्वभावे बाहेरी धरिता परी आवरेना. सूर्य नाही जागे करीत याजना प्रकाश किरणा कर म्हणू. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. बघा, अतिशय गोड वर्णन. इथे तुकोबारायांनी आपल्याला चंदनाचं उदाहरण दिलंय. इथे तुकोबारायांनी आपल्याला सूर्याचं उदाहरण दिलंय. इथे तुकोबारायांनी आपल्याला मोराचं उदाहरण दिलंय. तुकोबाराय आपल्याला पटवून देत आहेत की मायबाप, जर तुम्ही खरे असाल, जर तुम्ही प्रामाणिक असाल, जर तुमच्या अंगी सत्यता भरलेली असेल तर तुम्ही घाबरू नका. जे सत्य असतं ते सत्यच असतं. ते कुठल्याही प्रकारच्या खोट्या गोष्टीमुळे लपवलं जात नाही. बघा, तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये म्हणतायत न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पती मेळ हकारुनी. ते म्हणतायत अहो, जर तुम्ही जीवनामध्ये खरे असाल, खरे प्रामाणिक असाल ना, तर त्या चंदनाप्रमाणे तुम्हाला सिद्ध करावं लागणार नाही की तुम्ही किती खरे आहेत. ते म्हणताय ज्याप्रमाणे चंदनाला त्याचा सुगंध सिद्ध करावं लागत नाही, तो त्याला बाकीच्या वनस्पतींना बोलावून सांगावं लागत नाही, बाबांनो हे बघा मी सुगंधी वनस्पती आहे, माझ्या अंगी किती सुगंधता, किती सुगंधी वास भरलेला आहे. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणताय जर तुम्ही खरे असाल, जर प्रामाणिक असाल, जर ज्ञानी असाल, तर तुम्हाला हे सांगावं लागणार नाही की तुमच्या अंगी किती प्रामाणिकता भरलेली आहे, तुमच्या अंगी किती सत्यता भरलेली आहे, तुम्ही किती ज्ञानी आहात. ते म्हणताय ज्याप्रमाणे चंदन एकदा का त्याचा सुगंध बाहेर पडला की तो त्या वनामध्ये दरवळला जातो आणि त्या वनामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, पानांना, फुलांना, झाडांना, प्रत्येकाला कळतं की बाबांनो हे चंदन आहे, याच्या अंगी खूप असा सुगंध भरलेला आहे. त्याचप्रमाणे इथे तुकोबाराय म्हणताय की बाबांनो जर तुम्ही खरंच चारित्र्यवान व्यक्ती असाल, जर तुम्ही खरंच प्रामाणिक व्यक्ती असाल, तर तुम्हाला स्वतःची स्तुती स्वतः करायची गरज नाही. तुमचं चांगलेपण हे तुमच्या वागण्यामधून आपोआप दिसून येईल. जर तुम्ही समाजामध्ये चांगलं काम करत असाल ना मायबाप, तर तुम्ही त्याचा गाजावाजा करू नका. त्याची काहीच गरज नाहीये. त्या चांगल्या कामाचा परिणाम आपोआप लोकांपर्यंत पोचतो. भले तो वेळ लागेल त्या गोष्टीला, भले कालांतराने का होईना, परंतु लोकांना सत्य समजतं आणि सत्य आपोआप बाहेर येतं, असे या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, पुढे तुकोबाराय म्हणताय अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता ही परी आवरेना. म्हणजे बघा काय गोड वर्णन तुकोबारायांनी केलंय. म्हणजे तुकोबाराय म्हणताय नैसर्गिकरित्या आपल्या मनामध्ये जे आहे ते नैसर्गिकरित्या बाहेर येतं. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये खूप द्वेष भरलेला आहे, खूप एखाद्या व्यक्तीविषयी राग भरलेला आहे ना, त्या व्यक्तीनं तो कितीही
लपवण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीने लोकांसमोर प्रेमाचा वाव आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. परंतु आपण म्हणतो ना, काही काही लोक फक्त वरून वरून गोड बोलतात. त्याचप्रमाणे इथे तुकोबाराय म्हणतायत, तशा व्यक्तींना घाबरू नका. ते नैसर्गिकरित्या एक दिवस आपोआप त्या व्यक्तीच्या मनातील द्वेष राग बाहेर येणारे. जर त्या व्यक्तीचं खरंच तुमच्याबद्दल चांगलं मत नसेल तर एक ना एक दिवस ती त्या व्यक्तीच्या मनातून नैसर्गिकरित्या बाहेर पडणारे, ते तुम्हाला समजून येणारे. त्याने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बघा, ज्याप्रमाणे काही लोकांना सवय असते, 4 लोकांमध्ये गेलं की स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या यशाची स्वतःच वावा करायची. स्वतःच मी किती ज्ञानी आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, किंवा एखाद्या गोष्टीवरती माझा किती अभ्यास आहे, हे त्यांना म्हणजे दाखवण्याची सवय लागलेली असते. म्हणजे 10 व्यक्तींचे मत एक सोबत असतील, एखाद्या विषयावरती समान मत असतील, परंतु तो व्यक्ती जातो आणि वेगळंच काहीतरी मत मानतो आणि म्हणतो, तुम्हाला माहित नाही, माझा या गोष्टींवरती खूप अभ्यास आहे, मी या गोष्टींवरती खूप ॲनालिसिस केला आहे आणि माझ्या ही गोष्ट लक्षात आली आणि ही गोष्ट अशी नाहीये तर अशी आहे. परंतु खरं पाहिलं तर त्या व्यक्तीचा काहीच अभ्यास नसतो. त्याचप्रमाणे इथे तुकोबाराय म्हणताय, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धैर्यता ही परी आवरेना. अहो बघा, काही लोकांना नात्यामध्ये दिखावेगिरीपणा करण्याची सवय असते. म्हणजे बघा, काही लोक काय करतात, एखादी व्यक्ती जर त्यांच्या घरी पाहुणा म्हणून आली तर त्या व्यक्तीच्या एवढं त्याच्या पुढे दिखावेगिरी करतात की त्या व्यक्तीला असं वाटतं, बाप काय प्रेम आहे या माणसाचं माझ्यावरती, काय जीव लावतायत हा माणूस माझ्यावरती. परंतु जेव्हा केव्हा खरंच गरज लागेल, जेव्हा केव्हा खरंच त्या व्यक्तीवर ते संकट येईल, तेव्हा मात्र जो प्रेमाचा दिखावा करत होता तो व्यक्ती त्याच्या मदतीला जात नाही. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय, त्या व्यक्तीने कितीही खरेपणाचा आव आणला तरी पण खरेपणा हा लपवला जात नाही आणि खोटेपणा हा सत्यापुढे टिकत नाही. हेच आपल्याला तुकोबाराय वेळोवेळी पटवून देत आहेत. पुढे तुकोबाराय म्हणताय, सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणू. काय गोड वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. अहो, तो सूर्य रोज उगवतोय, रोज लोकांना प्रकाश देतोय आणि त्या सूर्याच्या एकट्याच्या प्रकाशाने ही धरती पूर्ण उजाळून निघते. परंतु तरी पण तुकोबाराय इथे म्हणताय, सूर्य उगवल्यानंतर लोकांना उठा असं सांगत नाही. लोक त्याच्या किरणाला पाहून ऑटोमॅटिक आपोआप उठले जातात. लोक आपोआप म्हणतात की सूर्य उगवलाय, सकाळ झाली, चला आता उठा. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणताय, जर तुमच्या अंगी जर खरंच प्रामाणिकता आहे, सत्यता आहे, जर तुम्ही खरंच ज्ञानी आहेत, तर काय लोकांपुढे त्या ज्ञानही असल्याचं दाखवण्याची गरज आहे. ते लोकांना आपोआप कळून येईल. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे एखादा तुमचा मित्र असेल, एखादा तुमचा नातलग असेल, ज्याचं खरंच तुमच्यावरती खूप प्रेम आहे, त्याला ते प्रेम दाखवायची गरज नाही. ते तुमच्या स्वभावामधून त्याला आपोआप कळून येईल. भले त्याला उशिरा कळेल, पण एक दिवस तुमचं खरं प्रेम त्या व्यक्तीला नक्कीच जाणून येईल. तुमचा जो असणारा स्वभाव आहे ते त्याच्या लक्षात येईल. आणि जर एखाद्या व्यक्तीला फक्त प्रेमाचा दिखावेगिरीपणा करण्याची सवय लागली असेल, म्हणजे त्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीविषयी खरंच प्रेम नाही, परंतु फक्त त्या व्यक्तीच्या तोंडावरती गोड बोलायचं, त्याला मोठेपण द्यायचं आणि माझं तुझ्यावरती एवढं प्रेम आहे, माझं तुझ्यावरती तेवढं प्रेम आहे, मी तुझ्यासाठी हे करू शकतो, ते करू शकतो, हे फक्त त्या व्यक्तीच्या तोंडावरती बोलायचं. सत्यात कृतीत मात्र काहीच नाही करायचं. आणि अशा व्यक्ती एक दिवस
नक्कीच उघड्या पडतात, नक्कीच लोकांसमोर त्यांचं खोटेपण दिसून येतं, असं या ठिकाणी तुकोबाराय आपल्याला परत परत म्हणतायत. म्हणजे बघा, समाजामध्ये वावरत असताना एखादा जर खरंच चांगला नेता असेल तर लोकांना त्याच्या पाठीमागे या म्हणायची गरज लागत नाही. तुम्हाला अनेक प्रकारचे जिवंत उदाहरणं या समाजामध्ये, या जगामध्ये मिळतील, ज्या लोकांकडे 4 पत्र्याचं घरही नव्हतं, परंतु त्यांच्या मागे करोडोचा समाज उभा होता. कारण त्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकता असते, त्या व्यक्तीमध्ये सत्यता असते. आणि काही लोक असे असतात जे फक्त सोशल मीडिया पुरतं मोठ्यापणाच्या गोष्टी करतात, लोकांच्या प्रेमाविषयी, समाज प्रेमाविषयी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु तुकोबाराय म्हणताय, एक ना एक दिवस त्याची जाणीव या समाजाला, या लोकांना होणार आहे. त्यामुळे जे काही खरं आहे त्याचा स्वीकार करा. जेवढं सत्य आहे तेवढंच अवगत करायचा प्रयत्न करा, तेवढंच लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करा. जर तुमचं जीवन साधं असेल तर साधेपणाने जगा. जर तुमच्या खिशामध्ये 10 रुपये नाही आहेत, परंतु तुम्ही श्रीमंतीचा वाव आणताय, तर तुकोबाराय म्हणताय ते जास्त काळ टिकणार नाही. ते एक ना एक दिवस तुम्ही त्या श्रीमंती ढोंगीपणाच्या जीवावरती, जे तुम्ही लोकांसमोर तुमची इमेज, लोकांसमोर तुमचा दिखावेगिरीचा जो प्रोफाईल क्रिएट केलाय, जो बनवलाय ना, तो एक दिवस लोकांसमोर येणार आहे. त्यामुळे काय करा, जे सत्य आहे, जे खरं आहे त्याचाच स्वीकार करा आणि त्याप्रमाणे जीवन जगत राहा, असे या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा पुढे तुकोबाराय म्हणताय, तुका म्हणे मेघ नाचवे मयुरी, लपवता खरे येत नाही. म्हणजे काय गोड वर्णन सांगितलंय. तुकोबाराय म्हणताय, आकाशामध्ये मेघ म्हणजे ढग निघावे आणि आपोआप इकडे मोराने नाचायला सुरुवात करावी. तेव्हा ते आकाशातील नभ जे आलेले ढग आहेत ते मोराला येऊन सांगत नाहीत की बाबा तू नाच. आणि त्या मोराच्या अंगी, म्हणजे की मोराच्या अंगी जेव्हा केव्हा मेघ येईल तेव्हा नाचण्याचा त्याचा तो स्वभाव आहे, ते त्याचं खरेपण आहे. त्यामुळे त्या मोराला त्या ढगांना जाऊन सांगावं लागत नाही की बाबा काय कर, तू नाच, आम्ही आलोय. त्याचप्रमाणे इथे तुकोबाराय म्हणताय, जे खरं आहे, जे सत्य आहे, ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर लपवता येत नाही. म्हणजे बघा, जर मेघ आले आणि त्या मोराला कितीही झाकून ठेवलं, त्याला म्हटलं की बाबा तू नाचू नकोस, तरी तो सांगितल्याने ऐकणारे का? नाही. तुकोबाराय म्हणताय, मायबाप तो त्याचा स्वभाव आहे. आणि जो व्यक्तीचा खरा स्वभाव असतो ना, तो काही केल्या बदलता येत नाही. परत परत तुकोबाराय आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न करतायत, सत्य बाहेर येतच, खोटं थोड्याशा दिवसापुरतं असतं. फक्त आपण ज्याप्रमाणे म्हणतो की एखाद्याच्या डोळ्यावरती पांघरून घातलेलं होतं आणि ते आता बाजूला झालंय आणि त्या व्यक्तीला खरं काय आहे, ते सत्य काय आहे ते दिसू लागले. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय, एक दिवस लोकांसमोर सत्य येणार आहे. त्यामुळे फुकाट खोटं जे पण आहे, जे दिखावेगिरीचं जीवन आहे, त्याला भुलून पडू नका. तुकोबाराय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या अभंगामधून पटवून देत आहेत की बाबांनो, फक्त खोटेपणाला आणि दिखावेगिरीला महत्त्व देऊ नका. जे सत्य आहे, जे खरं आहे, त्याचा स्वीकार करा आणि त्याचप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करा. म्हणजे बघा, एखाद्याच्या खिशामध्ये फक्त 100 रुपये आहेत, मात्र लोकांनी त्याला मोठं म्हणावं म्हणून त्याने 1000 रुपये खर्च करणं चुकीचं आहे. तुकोबाराय म्हणताय, जर तुम्ही असं कराल तर तुम्ही एक दिवस कर्जबाजारी व्हाल आणि रस्त्यावरती याल. म्हणून काय करा, जे आहे, जे सत्य आहे, जे साधं आहे, त्याचाच स्वीकार करा आणि जीवन जगा. तुकोबारायने इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उदाहरणं दिली आहेत, वेगवेगळ्या गोष्टींचे उदाहरणं दिली आहेत. आणि तुकोबारायांनी हेच सांगितलंय, तुमच्या प्रामाणिकतेची भावना, तुमच्या मनातील सत्यतेचा असलेला स्वभाव हे जगासमोर आपोआप येतो. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही बाह्य प्रमाणाची
बाह्य पुराव्याची गरज लागत नाही हे वर्णन करणारा अतिशय गोड अभंग आपण आज या ठिकाणी पाहिलेला आहे. बघा, बोलताना जर माझ्याकडून एखादा शब्द अनावधानाने चुकला असेल तर मला क्षमा करा. मी तुमच्या सर्वांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो. आणि जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. माझ्या तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी माऊली.